हे चालूच राहणार सत्र आहे वारंवार. आग लागली नशिबाच मेलं नाही, नाहीतर परत येऊन 5 लाखाची घोषणा केली असती. हे त्वरित क्लोजर नोटीस काढतो असं दाखवलं असतं. साधे फेरीवाले हटवू शकत नाही, कंपनी हटवतील की नाही याबद्दल मी साशंक झालोय आता स्वतः. त्यामुळे येत्या अधिवेशनात त्याच्यावर आवाज उठवणार आहे. आता आज नागरिकांची समस्या तुम्ही ऐकून घेतली, पाण्याची ज्वलंत समस्या या भागात आहे आणि लोक त्रासले आहेत. काय झालं? नाही, अनेकदा इथल्या लोकल समस्या घेऊन इथले स्थानिक माजी नगरसेवक रमाकांत पाटील साहेब आणि जालेंद्र दादा पाटील हे येत असतात. त्यांना सांगितलं एवढ्या ट्रॅफिकमध्ये लोकांना घेऊन येण्यापेक्षा छोटेखानी मिटिंग ठेवूया. त्या अनुषंगाने आज मिटिंग ठेवली होती. समस्या त्याच आहेत. लोकांना काही इथे मोठे मोठे गार्डन किंवा याची काही अपेक्षा पण नाही आहे KDMC कडनं, परंतु मुबलक पाणी, चांगले रस्ते, गटार हे व्हायला पाहिजेत. त्याच समस्या आहेत वर्षानुवर्ष चाललेल्या. त्याच्यावर ओवापोह झाला. काही महानगरच्या गॅसचा कनेक्शनचा विषय होता, त्याच्यावर हे झालं. येत्या 15 दिवसात त्यांच्या बऱ्यापैकी समस्यांचं निराकरण केलं जाईल असं त्यांना आश्वासित केलेलं आहे. नागरिकांना त्रास होतो या संदर्भात तुम्ही आंदोलन द्यायचं? नाही, खरं तर मी मेट्रो जेव्हा आली ना आणि जसं इथे काम चालू होईल त्यावेळेस पण बोललेलो की ह्या मेट्रो चालू करण्याच्या आधी कल्याण शिलपाटा रोडला पर्यायी रस्ते तुम्ही द्या. त्याशिवाय याच्यावर रस्ता काम चालू करू नका. काम चालू करा नका म्हणजे मेट्रोला माझा विरोध नाही आहे, परंतु ही जी तळोजापासून कल्याणपर्यंत जी मेट्रो येणार आहे त्याच्यात कल्याण शिलपाटा भागावरनं ती जी येणार आहे त्याचा भाग फारसा कमी आहे, म्हणजे 5 ते 7% त्या प्रोजेक्टच्या. माझं असं म्हणणं आहे की ते तळोजापासून तुम्ही चालू करा. ती काय लगेच तर होणार नाही. ती येईपर्यंत तुम्ही मधले रस्ते करा, ज्याला 4-5 वर्ष जातील ते काम इथपर्यंत यायला. त्यानंतर हे चालू करा ना. हा 8 तास कशाला? ठीक आहे, तुम्ही कामं केली आहेत, तो निवडणुकीत दाखवायचा विषय असेल, दाखवून झालं. आता बंद करा. मी वारंवार सांगितलेलं पण आहे. परंतु जर हे काम बंद झालं नाही तर इथे शाळा कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय. इथे ॲम्ब्युलन्स अडकतात. आता आज तुम्ही पाहिलं असेल त्या एका कंपनीत परत स्फोट झाला. फायर ब्रिगेडच्या गाड्या जाताना त्रास होतो. हा काम जर 5-7 दिवसात बंद केलं नाही तर आम्ही येत्या काळात तिथे रास्ता रोको करू आणि तो काम बंद पडायला भाग पाडू. परत त्याच्यातनं कोणी नकारात्मक घेऊ नये. आम्ही काम बंद शिळफाटा रोडचं करतोय, कल्याण शिर रोडचं. मेट्रोच्या कामाला आमचा विरोध नाही.